श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून नमन करून आज आपण अशा एका पवित्र दिवसाविषयी जाणून घेणार आहोत, जो दिवस फक्त सण म्हणून साजरा केला जात नाही, तर शरीर, मन आणि जीवन शुद्ध करण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. भक्तांनो, 13 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रात भोगी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी म्हणजे नव्या ऊर्जाच्या स्वागतासाठी स्वतःला आतून तयार करण्याचा दिवस. आज आपण भोगी साजरी करतो, भाजी करतो, भाकरी खातो, पण अनेक वेळा एक प्रश्न विचारत नाही, हे सगळं का केलं जातं? भोगी म्हणजे नेमकं काय? फक्त जुने कपडे, लाकूड जाळण्याचा दिवस आहे का? भोगीच्या दिवशी मिक्स भाजीच का केली जाते? यामागे इतक्या पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा नेमकी काय सांगते? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण आज थोडं मागे जावं लागेल. आपल्या संस्कृतीकडे, आयुर्वेदाकडे आणि अध्यात्माकडे. भोगी हा शब्द ऐकला की अनेकांना भोग हा शब्द आठवतो, पण इथे भोग म्हणजे उपभोग नाही, इथे भोग म्हणजे त्याग. भोगी म्हणजे जुनं सोडणं, नको ते बाजूला ठेवणं आणि नव्यासाठी जागा निर्माण करणं. जसं शेतकरी नवीन पीक घेण्यासाठी शेतातील जुना कचरा, सुकलेली झाडं काढून टाकतो, तसं माणसानेही आपल्या शरीरात, मनात आणि आयुष्यात साचलेलं ओझं दूर करावं, हा संदेश भोगी देते. पूर्वीचे लोक निसर्गाशी जोडलेले होते. ऋतू बदलतात की त्यांची जीवनशैली बदलायची. हिवाळा संपत आला की ते लगेच समजून घ्यायचे की आता शरीराला वेगळ्या प्रकारच्या आहाराची गरज आहे. हिवाळ्याच्या शेवटी शरीरात काय घडतं? थंडी साचलेली असते, वातदोष वाढतो, पचनशक्ती मंदावते, सांधे दुखायला लागतात, मन सुस्त होतं. आज आपण याला वेगवेगळी नावं देतो, थकवा, आळस, बॉडी पेन, पण पूर्वीचे लोक यावर उपाय करत होते, तोही निसर्गाच्या मदतीने. याच उपायाचं नाव म्हणजे भोगी. भोगीच्या दिवशी मिक्स भाजी केली जाते, कारण ती भाजी फक्त जेवण नसते, ती शरीरासाठी औषध असते. आयुर्वेद सांगतो, शरीर, वात, पित्त आणि कफ या 3 दोषांवर चालतं. ऋतू बदलाच्या काळात या 3ही दोषांचा समतोल बिघडतो. तो समतोल परत आणण्यासाठी अनेक गुणधर्म असलेली भाजी आवश्यक असते. म्हणूनच भोगीच्या दिवशी एकच भाजी न करता अनेक भाज्या एकत्र शिजवल्या जातात. ही मिक्स भाजी म्हणजे शरीरासाठी नैसर्गिक उपचार आहे. ती शरीरात साचलेली थंडी बाहेर काढते, पचनसंस्थेला जागं करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. भोगीची भाजी चवीसाठी नसते, ती पोट भरायला नसते, ती शरीराला पुन्हा संतुलनात आणण्यासाठी असते. म्हणूनच पूर्वी मोठी माणसं सांगायची, भोगीची भाजी नीट खाल्ली तर वर्षभर अंगणात डॉक्टर येत नाही. हे वाक्य अंधश्रद्धा नाही, तो अनुभव आहे, तो निरीक्षण आहे. भोगीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भावना. भोगीच्या दिवशी स्वयंपाक करताना मन शांत असावं, राग नसावा, चिडचिड नसावी, कारण अन्नात भावना उतरतात, असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं. म्हणूनच भोगीच्या दिवशी स्वयंपाक करणारी स्त्री देवाचं नाव घेत, मन शांत ठेवून भाजी बनवत असते. भोगीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवण्यामागेही खूप खोल अर्थ आहे. देवाला भूक लागते म्हणून नैवेद्य नाही, तर आपण ते खाणार आहोत ते आधी निसर्गाला अर्पण करतो, ही भावना त्यामागे आहे. हे अन्न माझं नाही, हे सृष्टीचं आहे, मी फक्त त्याचा भाग आहे, ही नम्रता भोगी शिकवते. भोगी म्हणजे तयारी, मकर संक्रांत म्हणजे फलप्राप्ती. जर भोगीच्या दिवशी आपण शरीर शुद्ध केलं, मन शांत केलं, घर स्वच्छता केली, तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उत्तरायणाची ऊर्जा आपल्याला योग्य प्रकारे प्राप्त होते. असं मानलं जातं, आजच्या काळात आपण सण साजरे करतो, पण त्यामागचा विचार विसरतो. भोगीची भाजी ही अनेकदा फक्त एक रेसिपी बनून राहते, पण खरं पाहिलं तर भोगी हा दिवस स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे, थांबण्याचा दिवस आहे, आतून स्वच्छ होण्याचा दिवस आहे आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा दिवस आहे. आता आपण या भोगीच्या परंपरेच्या हृदयात प्रवेश करणार आहोत, म्हणजे भोगीच्या मिक्स भाजीतील प्रत्येक घटक, भाकरीचं महत्त्व आणि भोगीच्या दिवशी सर्वात जास्त दुर्लक्षित पण अत्यंत शक्तिशाली घटक, तीळ. भोगीच्या दिवशी जी भाजी केली जाते ती पाहताना अनेकांना असं वाटतं, इतक्या सगळ्या भाज्या एकत्र का? पण ही भाजी म्हणजे कुठलीही उरकून केलेली भाजी नाही, ती निसर्गाने दिलेल्या संकेतावर आधारित शास्त्रशुद्ध आहार आहे. भोगीची मिक्स भाजी म्हणजे काय? भोगीची मिक्स भाजी म्हणजे शरीरात साचलेली थंडी, आळस आणि अशुद्धता एकाच वेळी बाहेर काढण्याची प्रक्रिया.
आयुर्वेदानुसार हिवाळ्याच्या शेवटी वातदोष प्रचंड वाढतो. यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, पचन बिघडणं, थकवा जाणवतो. यावर उपाय म्हणजे उष्ण गुणधर्म असलेल्या वेगवेगळ्या रसांच्या भाज्या एकत्र खाणं. म्हणूनच भोगीच्या दिवशी एक नाही, दोन नाही, तर अनेक भाज्या एकत्र शिजवल्या जातात. वांगी, वातदोष शमन करणारी भाजी. भोगीच्या भाजीमध्ये वांगी असणं फार महत्त्वाचं मानलं जातं. वांगी उष्ण प्रकृतीची भाजी आहे. ती शरीरातील वात कमी करते आणि सांधेदुखीवर उपयोगी ठरते. ग्रामीण भागात आजही म्हणतात, भोगीला वांगी नसेल तर भाजी अपुरी. वांगी शरीरातील थंडी बाहेर काढायला मदत करतात, म्हणूनच ती भोगीच्या भाजीचा पाया मानली जाते. गाजर, रक्तशुद्धी आणि ऊर्जा. गाजर हे भोगीच्या भाजीतील दुसरं महत्त्वाचं घटक. गाजर रक्त शुद्ध करतं, डोळ्यांसाठी उपयुक्त असतं आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण करतं. हिवाळ्यानंतर शरीर थकलेलं असतं, अशा वेळी गाजर नवीन ताकद देतं. म्हणूनच भोगीच्या भाजीमध्ये गाजराचा समावेश केला जातो. मेथी, कडू रस आणि शुद्धी. मेथी कडू असते, पण आयुर्वेदात कडू रसाला फार महत्त्व आहे. कडू रस शरीरातील विषद्रव्य बाहेर काढतो. भोगी म्हणजे त्यागाचा दिवस. जुनं साचलेलं नको ते बाहेर काढण्याचा दिवस. मेथी ही भाजी त्याच भावनेचं प्रतीक आहे. पालक, तांदूळजा, शरीर शुद्धी. हिरव्या पालेभाज्या म्हणजे शरीर शुद्ध करणारे नैसर्गिक घटक. पालक किंवा तांदूळजा रक्तातील अशुद्धता कमी करतात, शरीर हलकं करतात आणि आतून स्वच्छतेची भावना निर्माण करतात. भोगीच्या दिवशी शरीरातून स्वच्छ व्हावं यासाठी या भाज्याचा वापर केला जातो. हरभऱ्याची भाजी, चवळी, शक्तिवर्धक. हरभऱ्याची भाजी किंवा चवळी ही शक्ती देणारी भाजी मानली जाते. हाडांसाठी, स्नायूंसाठी आणि ताकदीसाठी उपयुक्त. पूर्वी शेतकरी लोक भोगीला अशी भाजी खात कारण पुढे मेहनतीचा काळ असायचा. शरीर मजबूत राहावं हा त्यामागचा हेतू. कांदा आणि लसूण संरक्षण कवच. कांदा आणि लसूण हे दोन्ही घटक भोगीच्या भाजीमध्ये फार महत्त्वाचे आहेत. कांदा शरीरात उष्णता टिकवतो, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. लसूण जंतुनाशक आहे, सांधेदुखी कमी करतो आणि पचनशक्ती वाढवतो. हे दोघे मिळून शरीरासाठी संरक्षणाचं कवच तयार करतात. मसाले, जठराग्नी जागृत करणारे. हळद, मिरची, जिरे हे मसाले केवळ चव वाढवण्यासाठी नसतात. हळद शरीर शुद्ध करते, मिरची पचन जागृत करते, जिरे वात कमी करतात. हे मसाले मिळून जठराग्नी पुन्हा प्रज्वलित करतात. भोगीला भाकरीच का? आता प्रश्न येतो, भोगीच्या दिवशी पोळी नाही, भाकरीच का केली जाते? भाकरी म्हणजे जमिनीशी नातं. ज्वारी, बाजरी, नाचणी ही धान्य शरीराला उष्णता देतात. हिवाळ्याच्या शेवटी शरीराला हलकं नाही तर स्थिर पोषक अन्न लागतं. भाकरी पोट भरून ठेवते, शरीर स्थिर ठेवते आणि मनालाही समाधान देते. भोगीच्या दिवशी भाकरी खाणं म्हणजे निसर्गाला आदर व्यक्त करणं. भोगी आणि तीळ सर्वात पवित्र घटक. आता आपण येतो त्या घटकाकडे ज्याशिवाय भोगी अपूर्ण आहे, तीळ. भोगीच्या दिवशी भाकरीला तीळ लावले जातात. हे केवळ चव वाढवण्यासाठी नसतं. तीळ म्हणजे उष्णता, ऊर्जा आणि संरक्षण. आयुर्वेदात तिळाला सर्वात शक्तिशाली धान्य मानलं जातं. तीळ शरीरातली थंडी कमी करतात, सांधेदुखी कमी करतात आणि शरीराला आतून बळ देतात. म्हणूनच तिळाची भाकरी, तिळाची चटणी, तिळाचा वापर हा भोगीचा आत्मा आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तीळ म्हणजे पापक्षालन. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळ घ्या असं म्हणतात. भोगीला तीळ शरीर शुद्ध करतो, संक्रांतीला तीळ मन शुद्ध करतो. भोगीचा दिवस आपल्याला शिकवतो, निसर्गाशी जुळवून घेत जगलं तरच शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहतं. मिक्स भाजी, भाकरी आणि तीळ हे फक्त पदार्थ नाहीत, ती आहे जगण्याची पद्धत. भोगी म्हणजे फक्त भाजी, भाकरी आणि तीळ एवढंच नाही, तर भोगी म्हणजे शिस्त, संयम आणि शुद्धी. जसं योग्य अन्न शरीराला बळ देतं, तसंच अयोग्य अन्न शरीर आणि मन दोन्ही कमकुवत करतं. म्हणूनच भोगीच्या दिवशी काय खायचं या इतकंच काय खाऊ नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे. भोगीच्या दिवशी सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे अन्न गरम, ताजं आणि सात्विक असावं. हिवाळ्याच्या शेवटी शरीरात साचलेली थंडी बाहेर काढण्यासाठी गरम अन्न आवश्यक असतं. भोगीच्या दिवशी मिक्स भाजी, भाकरी आणि तीळ हे शरीरासाठी अमृतासारखं मानलं जातं. ही भाजी शरीरात साचलेली अशुद्धता काढून टाकते, पचनसंस्थेला जागा करते आणि आतून ऊर्जा निर्माण करते. भोगीच्या दिवशी भाकरीसोबत तीळ लावून खाणं हा फार महत्त्वाचा नियम आहे. तीळ शरीराला उष्णता देतात, सांधेदुखी कमी करतात आणि थंडीपासून संरक्षण करतात. म्हणूनच पूर्वी भोगीच्या दिवशी तिळाशिवाय जेवण अपूर्ण मानलं जायचं.
भोगीच्या दिवशी थोड्या प्रमाणात गूळ खाल्ला जातो. गूळ शरीराला ताकद देतो आणि तिळासोबत त्याचा समतोल साधतो. भोगी म्हणजे अति नाही तर संतुलन. आता पाहूया भोगीच्या दिवशी काय टाळलं पाहिजे. भोगीच्या दिवशी सर्वात आधी टाळायचं ते म्हणजे थंड पदार्थ. दही, आईस्क्रीम, थंड दूध, कोल्ड ड्रिंक्स हे पदार्थ भोगीच्या दिवशी पूर्णपणे टाळले पाहिजेत, कारण हे पदार्थ शरीरातील थंडी वाढवतात आणि भोगीचा उद्देशही नष्ट करतात. फास्ट फूड, बाहेरचं तेलकट अन्न, बेकरीचे पदार्थ हेही भोगीच्या दिवशी खाऊ नयेत. हे पदार्थ पचन संस्थेवर ताण देतात आणि शरीरात विषद्रव्य वाढवतात. उरलेलं अन्न, फ्रीजमधील अन्न भोगीच्या दिवशी खाणं चुकीचं मानलं जातं, कारण भोगीचा अर्थ आहे ताजेपणा आणि शुद्धी. रात्री उशिरा जेवण करणं, दिवसा खूप झोपणं या सवयी भोगीच्या भावनेला विरोधात आहेत. भोगी म्हणजे शरीराला शिस्त लावण्याचा दिवस. आता येऊया भोगीच्या दिवशी करायच्या आध्यात्मिक आणि जीवनशैलीविषयी उपायांकडे. भोगीच्या दिवशी पहाटे उठणं फार महत्त्वाचं मानलं जातं. पहाटेची वेळ ही सात्विक असते. त्यावेळी वातावरण शांत असतं, मन स्थिर होतं आणि सकारात्मक ऊर्जा सहज ग्रहण होते. भोगीच्या दिवशी घर स्वच्छ करणं फक्त साफसफाई नाही, तर नकारात्मकता दूर करण्याची प्रक्रिया आहे. घरातल्या जुन्या न वापरण्यायोग्य वस्तू बाजूला काढणं म्हणजे मनातल्या जुन्या विचारांनाही निरोप देणं. भोगीच्या दिवशी स्वयंपाक करताना मन शांत ठेवणं फार महत्त्वाचं आहे. राग, तणाव, चिंता या भावना स्वयंपाकात नसाव्या, कारण अन्नात भावना उतरतात असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं. भोगीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवणं म्हणजे देवाला जेवायला घालणं नाही, तर आपण जे खाणार आहोत ते आधी ईश्वराला अर्पण करणं ही भावना आहे. भोगीच्या दिवशी सूर्यदेवाचं स्मरण करणं आणि अग्नीला नमस्कार करणं हेही फार महत्त्वाचं मानलं जातं, कारण सूर्य म्हणजे ऊर्जा आणि भोगी म्हणजे त्या ऊर्जेसाठी तयारी. भोगी आणि मकर संक्रांत हे दोन वेगळे सण नाहीत, तर एकाच प्रवासाचे दोन टप्पे आहेत. भोगी म्हणजे तयारी, मकर संक्रांत म्हणजे फलप्राप्ती. भोगीच्या दिवशी जर आपण शरीर शुद्ध केलं, मन शांत केलं, घरात सकारात्मक वातावरण निर्माण केलं, तर मकर संक्रांतीनंतर आयुष्यात संतुलन, आरोग्य आणि समाधान येतं असं श्रद्धेनं मानलं जातं. आजच्या काळात आपण सण साजरे करतो, पण त्यामागचा अर्थ विसरतो. भोगी ही अनेकदा फक्त भाजी करण्याचा दिवस बनतो, पण खरं पाहिलं तर भोगी हा दिवस स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे, आतून स्वच्छ होण्याचा दिवस आहे आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा दिवस आहे. भोगीची मिक्स भाजी, भाकरी आणि तीळ हे फक्त अन्न नाही, ती आहे आपल्या संस्कृतीची ओळख. आज आपण ही परंपरा समजून घेतली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल, नाहीतर ती फक्त पुस्तकात उरेल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर स्वामी समर्थांच्या नावाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावर, आरोग्यावर आणि आयुष्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.